कापसातील प्रक्रियेदरम्यान दर्जा सुधारावरती भर देत देशभरातील 1000 जिनिंगच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव आहे। त्याकरता प्रति जिनिंग सुमारे 75 लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर वायजी प्रसाद यांनी दिली। फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होताच टोमॅटोचे दर उतरायला सुरुवात झाली। आता 10 रुपयांना 1.5 किलो टोमॅटो विकले जात आहेत। शेतकऱ्याच्या लावणीचा खर्च सुद्धा निघणं त्यामुळे कठीण झालंय। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हळदीची खरेदी सुरू झाली आहे। या शेतमालाला मुहूर्ताच्या खरेदीवरती प्रति क्विंटल 13,101 रुपयांचा भाव मिळाला। बाजार समितीत यंदाच्या हंगामात उत्पादित हळद ही विक्रीसाठी दाखल झाली आहे। राज्यात 15 जानेवारी अखेर गाळप झालेल्या ऊसाची एफआरपी वाटप करण्यात आली आहे। 16,577 कोटी रुपयांपैकी साखर कारखान्यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 13,982 कोटी रुपये जमा केलेत, तर अद्यापही 2,595 कोटींची एफआरपीची रक्कम थकीत आहे। दुधात भेसळ करणाऱ्यांविरुद्ध एफडीए कठोर पावलं उचलणार आहे। फक्त दंडच नाही तर परवाने सुद्धा रद्द होणार आहेत। दुधात भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभाग अधिक सक्रिय झाला असून येणाऱ्या काळात यासंबंधी कारवाईला आणखी वेग येणार आहे। मंत्री नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वात एफडीए अत्यंत सुनियोजित आणि धडाकेबाज कारवाई करत असून दूध भेसळ रोखण्यासाठी योग्य ती पावलं उचलली जात आहेत। राज्य सरकार शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून नवीन कृषी धोरण बनवेल अशी घोषणा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली। शिवाय शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कृषी मंत्री कक्ष स्थापन करण्यात येईल असं कोकाटे म्हणाले। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काजू हंगाम सुरू झाला। या हंगामात काजू शेतकऱ्यांनी काजू बिये कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना असलेल्या विक्रेत्याला देऊन त्याची रीतसर पावती घ्यावी। ही पावती अनुदानासाठी वैध धरली जाणार आहे। तसंच जो व्यापारी विनापरवाना काजू बी खरेदी करणार त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची 4,652 क्विंटल इतकी आवक झाली, तर मक्याला 2,089 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। बाजारात मक्याच्या आवकेत सुधारणा दिसतेय। राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1,15,000 क्विंटलची आवक झाली। यामध्ये लाल कांद्याची सोलापूर बाजारात 25,000 तर नाशिक जिल्ह्यात 51,000 क्विंटल अशी सर्वाधिक आवक झाली। लाल कांद्याला कमीत कमी 1,800 रुपयांपासून ते 3,000 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळतोय। गव्हाच्या कापणीला लवकरच सुरुवात होणार आहे, त्यामुळे गहू लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे। गव्हाचे भाव किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त होते, मात्र आता गव्हाच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार आहे। टिपेश्वर अभयारण्यातून येडशी अभयारण्यामध्ये आलेला वाघ पकडण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यालयानं 28 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली। त्यानुसार वाघाला पकडण्यासाठी आता केवळ 15 दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे वाघाचा शोध मोहिमेला वेग आलाय। मुदतीत वाघ न पकडल्यास पुन्हा परवानगी मिळेपर्यंत मोहीम थांबवावी लागेल अशी माहिती विभागीय वन अधिकाऱ्यांनी दिली। मराठवाड्याच्या हक्काचं 60% पाणी कमी करण्याचा गोदावरी अभ्यास गटाच्या अहवालावरती महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणानं जनतेकडून आक्षेप मागवलेत। हे आक्षेप 15 मार्चपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत। दुष्काळग्रस्त आणि कमी पावसाचा प्रदेश म्हणून मराठवाडा ओळखला जातो। हिंगोली शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं शिवकालीन आणि ऐतिहासिक नाणी तसंच चलनी नोटांच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। हे प्रदर्शन बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गिरगावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसमोरून महामार्ग झालाय, मात्र रुग्णालय परिसरात एकही गतिरोधक किंवा दिशादर्शक फलक नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली आहे। धुळे जिल्ह्यातील जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला। 48 वर्षीय रुग्णावर हिरे शासकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहेत। रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली। सिल्लोड तालुक्यातल्या हळदा इथे पाण्याच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला। वनविभागाच्या पथकानं 15 तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढलं। सिंधुदुर्गातल्या वैभववाडीत बैलगाडा शर्यतीचा थरार बघायला मिळाला। राज्यस्तरीय विनाफटका बैलगाडी स्पर्धेत एकूण 69 बैलगाड्या सहभागी झाल्या। बंड्या मांजरेकर यांनी स्पर्धा आयोजित केली होती। ही शर्यत बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। बीडच्या आष्टी तालुक्यात भगवाननगर इथे संत सेवालाल महाराजांची जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली। यावेळी आमदार सुरेश धस यांनी बंजारा समाज बांधवांचा पारंपरिक पोशाख परिधान केला होता। अमरावतीमधील जिल्हाधिकारी कार्यालय रोडवरील आनंद वाईन शॉपला भीषण आग लागली। या आगीमध्ये विदेशी दारू आणि बिअरच्या बाटल्या जळून खाक झाल्या। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। अकोल्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातील महागाव इथलं अतिक्रमण निष्कासित करण्यात आलंय। या कारवाईनंतर अनेक गरीब कुटुंबांचे संसार उघड्यावरती आलेत। कारवाईच्या वेळी रहिवाशांनी हंबरडा फोडल्यामुळे उपस्थित कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले। इतरत्र राहण्याची सोय करून देण्याची मागणी नागरिकांनी केली।
सिडकोच्या विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या. सहाय्यक विकास अधिकारी आणि क्षेत्र अधिकारी संवर्गातील 26 अधिकाऱ्यांसह लिपिक, टंकलेखक, कार्यालयीन सहाय्यक संवर्गातील 74 कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. या बदल्यांमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष दिसून येतोय. मुंबईकरांच्या जलप्रवासाला आता वेग येणार आहे. गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेटवे ते मांडवा या मार्गावरून आजपासून अत्याधुनिक वातानुकूलित कॅटरमन बोट धावणार आहे. उच्च गती पारंपरिक फेरी सेवेला पर्याय म्हणून ही सेवा प्रवाशांना अधिक जलद, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाची सोय उपलब्ध करून देणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं आज मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. रविवारी दुपारी 1 वाजेपर्यंत अटल सेतूवरची वाहतूक त्यामुळे बंद असणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा JNPA बंदरातील कंटेनर वाहतुकीवर याचा परिणाम होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या स्वच्छतागृहांच्या दयनीय स्थितीबाबत वारंवार तक्रारी येत असल्यामुळे त्यांच्या स्वच्छतेकडे प्राधान्यानं लक्ष दिलं जाईल, असं पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचे नवनियुक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज कुमार सिंग यांनी स्पष्ट केलं. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी टॉयलेट्सच्या देखभालीवरती भर दिला जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई उपनगरीय क्षेत्राच्या विकासासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन हे स्वतंत्र महामंडळ कार्यरत आहे. त्याद्वारे अद्ययावत डिझाईनच्या लोकलची बांधणी, डबे वाढवणं, 12 ऐवजी 15 डब्यांची लोकल चालवण्यासाठी फलाटांची लांबी वाढवणं, वाढीव रेल्वे मार्ग टाकणं इत्यादी कामांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेला निधी पुरवला जातो. मुंबई शहरातील 8 ते 10 दशकांहून अधिक जुन्या असलेल्या सेस इमारतींचा समूह पुनर्विकास करण्यावरती आता म्हाडानं भर दिलाय. सेस इमारती अरुंद जागेत असल्यामुळे एकेका इमारतीचा पुनर्विकास करणं, रहिवासी आणि भाडेकरूंना आवश्यक सुविधा करून देणं शक्य नसल्यामुळे एकाहून अधिक इमारतींचा समूह पुनर्विकास केल्यास तांत्रिकदृष्ट्या ते सुलभ ठरतंय. मुंबई महानगर प्रदेशासह कोकणातील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होण्यासाठी केंद्र सरकारनं सागरमाला योजनेअंतर्गत जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याचं ठरवलंय. यासाठी प्रवासी जलवाहतुकीसह रोरो सेवेद्वारे मालवाहतुकीचा केंद्र आणि राज्य सरकार असा प्रत्येकी 50% हिस्सा वाटप करण्याचं नियोजन केलंय. रॅपिडो लवकरच महिलांसाठी एक खास सर्व्हिस सुरू करणार आहे. या सर्व्हिसद्वारे कंपनी जवळपास 25,000 महिलांना रोजगार सुद्धा देणार आहे. आतापर्यंत रॅपिडोमध्ये फक्त पुरुषच कॅब किंवा ऑटो आणि बाईक चालवू शकत होते. मुंबईतल्या विविध बँकांमध्ये ठेवण्यात आलेल्या मुदत ठेवींच्या माध्यमातून जास्त व्याजदर मिळावा यासाठी मुंबई महापालिकेनं ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्याचं ठरवलंय. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात 1,000 कोटी रुपये अतिरिक्त मिळण्याची प्रशासनाला अपेक्षा आहे. एक सविस्तर बातमी बघूयात. रावसाहेब दानवेंनी पुन्हा एकदा अब्दुल सत्तारांवरती हल्लाबोल केला. अब्दुल सत्तारांचा मतदारसंघ असलेल्या सिल्लोडची पाकिस्तानसारखी स्थिती असल्याचं वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केलं आणि त्यामुळे महायुतीत नव्या वादाची चिन्ह निर्माण झाली आहेत. म्हणलं होतं आणि आजही म्हणतो मी की पाकिस्तानसारखी परिस्थिती. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी केलेलं हे वक्तव्य नव्या वादाची पायाभरणी करणारं ठरलंय. आजही म्हणतो मी पाकिस्तानसारखी परिस्थिती. याआधीही रावसाहेब दानवेंनी या आशयाचं वक्तव्य केलं होतं. तसं पाहिलं तर रावसाहेब दानवे, अब्दुल सत्तार यांची मैत्री आणि दोघांमधील राजकीय वैमनस्य याआधीही अनेकदा पाहायला मिळालंय. दोन्ही नेत्यांनी याआधी एकमेकांवर काय आरोप केले होते ते बघूयात. रावसाहेब दानवे पराभूत झाले तर मी माझी टोपी उतरवेन असा शब्द अब्दुल सत्तारांनी कार्यकर्त्यांसमोर दिला होता. तर विधानसभा निवडणुकीच्या आधी सप्टेंबर 2024 मध्ये रावसाहेब दानवेंनी सिल्लोड है या पाकिस्तान इथं राहायचं की पलायन करायचं असं वक्तव्य केलं होतं. सिल्लोडमध्ये महायुतीचा धर्म पाळला नाही तर महायुती धर्माविरोधात फटाके फोडेन असा इशारा अब्दुल सत्तारांनी दिला होता. त्यावर रावसाहेब दानवेंनी औरंगजेब काय बोलतो हे मला शिवाजीला कशाला विचारता असा प्रश्न उपस्थित केला होता. आता रावसाहेब दानवेंनी पुन्हा एकदा सिल्लोड शहरातील परिस्थिती आणि तिथल्या चौकांच्या नावांवरून सत्तारांवर निशाणा साधलाय. सिल्लोडच्या हर चौकाचं नाव काय पहा ना. सिल्लोडचे जे चौक आहेत ना सुभाषचंद्र बोसचं नाव, ना महात्मा गांधीचं नाव, ना श्यामाप्रसाद मुखर्जीचं नाव, ना पंडित नेहरूचं नाव. नावाहून तर त्या गावाची रचना कळती ना. मग त्याला म्हणायचं काय, यांची विचारधारा आहे कोणती? खायचं इथलचं गायचं कोणाचं? तुम्ही म्हटले होते सिल्लोड पाकिस्तान होतं. म्हणलं होतं आणि आजही म्हणतो मी की पाकिस्तानसारखी परिस्थिती म्हणजे महापुरुषाच्या नावाखाली सार्वजनिक जागा बळकावण्याचं प्रकरण सुरू आहे. आता हायकोर्टानं काल स्थगित दिली. रावसाहेब दानवेंनी महायुतीतील मित्र पक्षाच्या आमदारावर गंभीर आरोप केल्यामुळे शिवसेनेच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. शिवसेना भाजपमध्ये संघर्षाचा भडका उडाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला गुदगुल्या झाल्या नसत्या तरच नवल.
खरं म्हणजे रावसाहेब दानवेंचं हे वाक्य आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान करणार आहे असं मला म्हणायचं आहे. मोदींच्या राज्यामध्ये जर सिल्लोडसारख्या भागामध्ये पाकिस्तान निर्माण होत असेल तर नरेंद्र मोदी साहेबांचं ते अपयश आहे आणि रावसाहेब दानवेंनी ते बोलून दाखवलेलं आहे. रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यातील वाद कायम सुरू राहतात. त्यामुळे निर्माण होणारी संघर्षाची स्थिती महायुतीसाठी नवं राजकीय संकट निर्माण करणारी ठरू शकते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुन्हा पाहूयात गावाकडच्या 50 बातम्या. भारतीय डाक विभागामार्फत अधीक्षक डाकघर नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदासाठी 21 रिक्त पदं भरली जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 3 मार्च 2025 पर्यंत आणि संकेतस्थळावरती ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन नवी मुंबई विभाग वाशीचे वरिष्ठ अधीक्षक डाकघर यांनी केलंय. मुंबई महानगर प्रदेशासह कोकणातील रस्ते वाहतुकीवरचा ताण कमी होण्यासाठी केंद्र सरकारनं सागरमाला योजनेअंतर्गत जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याचं ठरवलं. यासाठी प्रवासी जलवाहतुकीसह रोरो सेवेद्वारे माल वाहतुकीचा केंद्र आणि राज्य शासन असा प्रत्येकी 50% हिस्सा वाटप करण्याचं नियोजन केलंय. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाटांच्या विस्तारीकरणाचं काम सुरू असल्यामुळे याचा परिणाम कोकणातून येणाऱ्या 3 गाड्यांवरती होणार आहे. कोकणातून सीएसएमटी पर्यंत धावणाऱ्या गाड्या 28 फेब्रुवारीपर्यंत दादर स्थानकापर्यंतच धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना दादरपासून पुढील प्रवासाकरता अन्य रेल्वे आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागणार आहे.